नमस्कार मित्रांनो. आपण एक्सरसाइज 3.2B आता इंटिग्रेशनचं 3.2B स्टार्ट करणार आहे. त्यासाठी बेसिक लागणारे फॉर्म्युले मी बोर्डवर लिहिलेले. या अगोदर आपण एक्सरसाइज 3.A आणि एक्सरसाइज 3.1 हे कंप्लीट केलेले आहे. तर एक्सरसाइज 3.2B ओके. प्रत्येक इंटिग्रेशनची प्रत्येक जी एक्सरसाइज आहे ती त्या प्रत्येक एक्सरसाइजला काहीतरी वेगळे फॉर्म्युले लागणार आहे. नंतर हे फॉर्म्युले तुम्हाला लर्न करून एक्सरसाइज प्रॅक्टिस करून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे मिक्स प्रॉब्लेम्स. कारण की आता आपलं प्रत्येक एक्सरसाइज प्रत्येक फॉर्म्युला डिपेंड आहे, आपल्याला सॉल्व्ह करणं सोपं जातं. पण नंतर हे सगळं मिक्स झाल्यानंतर ज्यावेळेस आपण एक्झाम्पल पेपरमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्यावेळेस मिक्स टाईपचे असतात आणि त्यामुळे आपल्याला कळत नाही की आपल्याला फर्स्ट याच्यामध्ये कळत नाही की आपण कोणते फॉर्म्युले यूज करायचे. त्यासाठी आपल्याला बेसिक म्हणजे की प्रॅक्टिस लागेल. प्रॅक्टिस असेल तरच आपल्याला या टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला फास्ट सॉल्व्ह करता येईल. कारण की प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक वेगळा रिझल्ट आहे. प्रत्येक एक्सरसाइजमध्ये प्रत्येक वेगळे रिझल्ट आहे आणि वेगळे फॉर्म्युले, वेगळे सबस्टिट्यूशन आहे. तर हे लास्टला तुम्हाला प्रॅक्टिस अशी हवी की तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की एक्झाम्पल कोणत्या आहे ना आपल्याला सॉल्व्ह करता येईल. येस. ओके. चलो एक्सरसाइज 3.2 एक्सरसाइज 3.2B ओके. हां, मेनली याच्यामध्ये जे लागणारे फॉर्म्युले तर मी स्ट्रेट बोर्डवर लिहिलेले दॅट इज 1 अपॉन बघा एक्झाम्पल फॉर्म्युले लर्न करण्यासाठी पण तुम्हाला थोडंसं कंपॅरिझन करून लक्षात ठेवावं लागेल. सी 1/x² प्लस a² 1/x² मायनस a² आणि 1/a² मायनस x². हे पहिले 3 झाले. हेच तिन्ही पण रूट मध्ये टाका. दॅट इज 1/a² मायनस x² a² मायनस x². देन 1/√x² मायनस a² आणि 1/√a² प्लस x² हा लास्टचा थोडासा डिफरंट आहे. तर असं लक्षात ठेवून तुम्ही एक्झाम्पल्स किंवा फॉर्म्युले लर्न करू शकता. या फॉर्म्युलेवरच आपल्याला आता एक्सरसाइज 3.2B स्टार्ट करायची आहे. पण ह्या एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करण्याच्या अगोदर मी परत एकदा रिमाइंड करतो की एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याच्या अगोदर फॉर्म्युले लक्षात ठेवा. आता फर्स्ट टाइम जर तुम्ही सॉल्व्ह करत असेल तर फॉर्म्युला लर्न नसेल तरी डज नॉट मॅटर. पत्तरवाळी घ्यायची, पेपर घ्यायचा, ते पेपर पॅडला लावायचा आणि त्या पॅड आपल्या सोबतच ठेवायचा आणि एक्झाम्पल जेव्हा सॉल्व्ह करताय त्यावेळेस फॉर्म्युले तुम्ही सोबत ठेवा. ॲटोमॅटिक फॉर्म्युले तुमचे लर्न होतील. असं भूकंपट्टी करून फॉर्म्युले तुम्हाला लक्षात राहणार नाही. ओके. चलो आता बघा. सी 1 बाय 1 एक्झाम्पल सॉल्व्ह करू. फॉर्म्युले जर असेल तुमच्याकडे तर एक्झाम्पल एकदम इझी जाईल. चलो फर्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 मधला फर्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन आहे की इव्हॅल्युएट द फॉलोइंग. क्वेश्चन त्या साईडला लिहितो इव्हॅल्युएट. ओके. इव्हॅल्युएट म्हणजे टेक द इंटिग्रेशन्स. फर्स्ट एक्झाम्पल I इज इक्वल टू क्वेश्चन नंबर 1 फर्स्ट एक्झाम्पल I इज इक्वल टू इंटिग्रेट 1/4x² मायनस 3dx. तर क्वेश्चनकडे बघितल्यानंतर पहिला फंडा लक्षात आला पाहिजे की हा जो क्वेश्चन आहे मला ह्या फॉर्ममध्ये आणायचा किंवा मला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आणायचा. लक्षात घ्या. कारण आपले फॉर्म्युले बघितले तर बघा. सी 1/x² प्लस a², 1/x² मायनस a², 1/a² मायनस a², 1/रूट स्क्वेअरमध्ये. तर हा क्वेश्चन ह्या फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे बघा. सी आता जर समजा 1/√2चा स्क्वेअर आहे, 4चा स्क्वेअर आहे आपल्याकडे. ओके. 4ला आपण असं लिहू शकतो दॅट इज 2^2 दॅट इज 4². पण 3चा स्क्वेअर नाहीये. लक्षात घ्या. 3चा स्क्वेअर नाही पण त्याला मॉडिफाय करू शकतो. ओके. 3चा स्क्वेअर नाहीये तर आपण 3ला कसं लिहू शकतो दॅट इज 3√3 क्लोज ब्रॅकेट याला स्क्वेअर. याचा मिनिंग काय होतो 3. कळलं ना. कारण की बघा. सी √3 म्हणजेच काय दॅट इज 3^1/2 आणि हा (2). 2 कॅन्सल राहिला फक्त 3. ज्यावेळेस आपल्याला स्क्वेअर निघत नाही तर त्याला रूट मध्ये टाका आणि त्याचा स्क्वेअर घ्या. चलो फंडा बेसिक एकदम क्लिअर आहे आपला. स्क्वेअर घ्यायचा, स्क्वेअर रूट त्याचा स्क्वेअर नाही त्यावेळेस. ओके. आणखी जर फॉर एक्झाम्पल एक आणखी लक्षात ठेवा. आता समजा फॉर एक्झाम्पल हे एक्झाम्पल 4x² मायनस 3 आहे. ओके. जर हा 4ला जो कोइफिशियंट आहे आता 4 आहे याचा मला स्क्वेअर आहे माहिती आहे. बरं समजा जर या स्क्वेअर 4ला जो एक्सला जो अटॅच कोइफिशियंट आहे तो समजा तो असेल 3 देन 5 7 त्याचा स्क्वेअर नाही निघत तर अशा टायमाला तो नंबर कॉमन घेत चला. चलो आगे पुढे एक्झाम्पल आहेच आहे
पण आता चलो हे एक्झाम्पल घेतलं तर सॉल्व्ह करूया. इंटिग्रेशन काय म्हणेल, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, याला स्क्वेअर मध्ये करू आपण, दॅट इज 2 into bracket x square minus root 3 चा स्क्वेअर dx. क्लिअर आहे. तर सिम्प्लिफाय केलं मी स्क्वेअर. आता हे काय म्हटलं, दॅट इज 1 अपॉन इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ, फॉर्म्युले पण लिहिली चला, दॅट इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, दॅट इज 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx इज इक्वल टू, सी हा फॉर्म्युला कुठे माझा, हा 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ds, याचा फॉर्म्युला काय 1 अपॉन 2a log of x minus a upon x plus a plus c. ओके, फाइनल आंसर बनेगा इंटीग्रेशन ऑफ, इंटीग्रेशन नहीं डायरेक्ट आंसर है, दैट इज एक्स स्क्वायर माइनस ए स्क्वायर, एक्स का हमारा फर्स्ट सिंप्लीफिकेशन है 1 अपॉन 2a, 1 अपॉन 2a, a का हमारा रूट 3 इंटू लॉग ऑफ x का हमारा 2x माइनस ए का है रूट 3 अपॉन x का है 2x प्लस ए का है माझा रूट 3 प्लस सी. ओके, प्लस सी घ्यायच्या अगोदर सी लक्षात घ्या, या खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन घेतो, लक्षात घ्या, एखाद्या टर्मचं इंटिग्रेशन घेतो, आता इथे काय माझा, दॅट इज एक्सच्या जागेत काय माझं, एक सिंगल टर्म आहे का नाही, त्याला एक कोएफिशियंट 2 ॲड आहे, बरोबर ना. पण आपण ज्यावेळेस इंटिग्रेशन घेत असतो कोणत्याही नंबरचं, फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ 2x प्लस 3 असं घेत असतो, आपण इंटिग्रेशन घेतल्यानंतर जो एक्सला जो कोएफिशियंट असतो त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन, म्हणजे 2x चा डेरिव्हेटिव्ह घेऊन तो आपण डिवाइड करतो. सेम इथं पण माझा काय, हा कंपोजिट फंक्शन आहे 2x, x आहे का नाही, 2x हा कंपोजिट फंक्शन आहे, therefore मल्टिप्लाइड बाय 1/2. ओके, आणि प्लस सी. आता थोडंसं व्यवस्थित सिम्प्लिफाय करा, दॅट इज पुढे घ्या, दॅट इज इक्वल टू 1/2 1/4. ओके, 1/4 रूट 3 लॉग ऑफ इंटू ब्रैकेट मॉड ऑफ 2x माइनस 3 अपॉन 2x प्लस 3 प्लस सी, ये बनेगा फाइनल आंसर. चलो लिख के ले लो. फर्स्ट एग्जाम्पल सोपं होतं. एक्झाम्पल खूप बेसिक आहे, अंडरस्टँडिंग फक्त तुमचं ठेवावं लागेल. इंटिग्रेशन आपण आता इंटिग्रेशनच्या 3.2 बीचे एक्सरसाइज लागलेले आहे, त्यामुळे इंटिग्रेशन आपण तुम्हाला डायरेक्ट घेता आलं पाहिजे आणि फॉर्म्युलेस हे तुम्हाला ऑटोमॅटिक आन्सर आणून देतील. आता क्लिअर आहे. चलो एक्सरसाइज 3.2 बी मधलं फर्स्ट एक्झाम्पल क्लिअर. चलो सेकंड एक्झाम्पल. I is equal to integration of 1 upon 25 minus 9x square dx. बघा, हे एक्झाम्पल आपल्याला ह्या फॉर्म्युलेमध्ये फिट करायचं, हे आपला फंडा आहे. म्हणजे आपल्याला ते लक्षात ठेवायचं की हे एक्झाम्पल मला या स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. 25 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25, 3 चा स्क्वेअर 9, 3 चा स्क्वेअर 9. म्हणजे आपल्याला सिम्प्लिफाय कसं घेईल, दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, हे काय बनेल, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 5 चा स्क्वेअर मायनस 3x चा कंप्लीट स्क्वेअर dx. ओके, अँड इंटिग्रेशन ऑफ हे काय बनलं, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर काय, a स्क्वेअर मायनस दॅट 1 अपॉन 2a log of a plus x upon a minus x plus c. Integration of final answer लिया, that is 1/2 a काय माझा a काय 5. ओके, then log of a काय माझा 5 plus x काय 3x upon a काय 5 minus 3x प्लस करण्याच्या अगोदर x चा कोएफिशिएंट चेक करा. x चा कोएफिशिएंटला काय अटॅच आहे का, सॉरी x चा कोएफिशिएंट आहे का, आहे. तो काय 3 आहे. डेरिव्हेटिव्ह घेऊन आपण डिवाइड करा, दॅट इज 1/3 प्लस c. थोडं सिम्प्लिफाय करा. i इज इक्वल टू 1 बाय, सॉरी इंटिग्रेशन घेतलेलं ऑलरेडी,
5 to 10, 10 and 15. Log of mod of 5 plus 3x upon 5 minus 3x plus c, ये बनेगा फाइनल आंसर। सेकंड एग्जांपल क्लियर झालं। चलो फास्ट खत्म करेंगे, थर्ड एग्जांपल घेऊया। थर्ड एग्जांपल, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 7 प्लस 2x स्क्वेअर dx। बघा आता 7चं पण स्क्वेअर आपल्याकडे नाहीये, ओके। दॅन जो स्क्वेअरला अटॅच कोइफिशियंट काय दॅट इज 2, तो पण आपल्याला स्क्वेअर घेता येत नाही। 4 असतं तर आपण 2चा स्क्वेअर केला असता, पण तो पण आपल्याला घेता येत नाही। चलो अशा वेळेस काय करायचं, चलो अशा वेळेस लक्षात घ्या, जर तुम्हाला सांगितलं की जो स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे तर त्याला आपल्याला एक तर कॉमन घ्यायचा, कॉमन घेऊया स्क्वेअरचा कोइफिशियंट। कॉमन घेतल्यानंतर कसं बनेल, सी 1/2 I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/7x 2x स्क्वेअर dx। यात 1/I इज इक्वल टू 1, हा 2 कॉमन घेतो म्हणजे x ला मी मोकळं करतो, दॅट इज 1/2 कॉमन घेतला, 1 अपॉन इथे 7 ला 2 कॉमन घेतल्यानंतर 7/2 बनेल, देन प्लस x स्क्वेअर dx बनेल, ओके। चलो आता बघा हा स्क्वेअर बनलाय, इथे लफडा आहे, इथं 7/2 आहे। मी जर मला सांगितलं ज्याचा स्क्वेअर निघत नाहीये, ज्याचा स्क्वेअर नाही निघणार त्याला स्क्वेअर रूट मध्ये टाकून द्या, स्क्वेअर घ्या, म्हणजेच हे काय बनेल, I इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ 7/2 द होल स्क्वेअर, 7/2 द होल स्क्वेअर प्लस x स्क्वेअर dx। हे काय बनेल, दॅट इज I इज इक्वल टू 1/2 रूट ऑफ, फॉर्म्युला काय माझा याचा, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर dx। a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर कोणता आहे, a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर, दॅट इज रूट मध्ये आहे का माझा, नाही। चलो a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 1/a इज इक्वल टू 1/a tan इनवर्स ऑफ x बाय a प्लस c, ये फॉर्मूला बनेगा, ओके। तर I फाइनल आंसर I इज इक्वल टू 1/a 1/a, पण त्या अगोदर आपल्याला 2 तसं 1/2 तसंच घ्यावं लागेल कॉमन, 1/a 1/a काय माझं रूट a स्क्वेअर ना, ओके, a स्क्वेअर म्हणजे 7/2 a ना 1/a, देन tan इनवर्स ऑफ x काय माझा x से बाय ए काय माझं ए that is a is equal to 7/2 into 7/a, x का आहे कोएफिशिएंट x प्लस c। चलो नंतर जे मल्टिप्लिकेशन मध्ये वर टाका, therefore I इज इक्वल टू हे काय बनेल 1/2 into 7/2 म्हणजेच किती 2/7, देन tan इनवर्स ऑफ हे काय बनेल 2x, हा 2 वर जाईल न्यूमरेटर मध्ये आणि 2x अपॉन 7 प्लस ब्रॅकेट क्लोज प्लस c, ओके। आता ब्रॅकेट याला कम्प्लिटली मल्टिप्लाय करून टाका, याला कम्प्लीट याला मल्टिप्लाय करा, दॅट इज I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/2 म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये 2 कॅन्सल होईल, दॅट इज 1/7, देन tan इनवर्स ऑफ 2x/7 प्लस c, ये बनेगा फाइनल आंसर।
हे थोडं चुकलंय आपलं, हे थोडं करेक्शन करा. आपण ए काय माझा हा ए बनेल ना, √7/2 ए माझा, √7/2 ए. कुछ तो गलत हो गया मतलब. चलो अब 1/a I इज इक्वल टू 1/√7/2. ओके, देन tan इनवर्स ऑफ रूट ऑफ हा किती बनेल x अपॉन ए काय माझा √7/2 प्लस c, आणि हा माझा 1/2 तसं तसं. I इज इक्वल टू 1/2 इंटू √2 अपॉन √7, then tan inverse of √2 into x upon √7 प्लस c. बघा इथे 2 कट होईल, हा 2 ला कसं लिहिता येईल, I इज इक्वल टू 1 अपॉन √2 इंटू √2, एक √2 कॅन्सल होईल, 1 अपॉन √7, देन tan इनवर्स ऑफ √2 x अपॉन 7 प्लस c. हा इथं 2 आहे ना, √2 कॅन्सल. Final answer 1 upon √2 into √7 and √14, then tan inverse of √2 x upon √7 plus c. हे फायनल answer. थोडं करेक्शन करून घ्या, ए ची व्हॅल्यू चुकली होती कारण की ए आपण रूट मध्ये ऑलरेडी टाकलेला आहे, इथे फक्त 7/2 नाही राहणार, √7/2 राहणार. चलो थर्ड एग्जाम्पल झाले. चलो फोर्थ एग्जाम्पल. फोर्थ एग्जाम्पल, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ 3x² प्लस 8 dx. बघा, जर एक्सला आपला फंडा काय की एक्सला जो कोएफिशियंट आहे तो स्क्वेअर असेल तरच राहू द्या, नसेल तर आपण त्याला बाहेर घेऊया. तर 3² आहे का, नाही. स्क्वेअर रूट बनतो का तर कशाचा, नाही, तर त्याला बाहेर घ्या. फक्त आता अगोदरच्या एक्झाम्पलपेक्षा यामध्ये डिफरन्स काय, इथे 1 अपॉन रूटमध्ये जो काय नंबर आहे तो रूटमध्ये असू द्या, डज नॉट मॅटर. तर आपले हे फायनल लाईन्स म्हणजे आपल्याला कसं सिम्प्लिफाय होईल, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ 3x² प्लस 8 dx. ओके, तसे आपल्याला काय सांगितलं की x जो कोएफिशियंट आहे तो त्याला बाहेर घ्या. जर आपण 3 बाहेर घेतोय तर हा 8/3 बनेल. तर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मी 1/रूट, आता हा 3 रूटमध्ये, तर बाहेर घेताना 1/√3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूटमध्ये दॅट इज x² प्लस 8/3. ओके, dx. 8/3 कशा स्क्वेअर आहे का, स्क्वेअर आहे का, नाही, मग त्याला अपन स्क्वेअर रूट में टाकून देऊ. Therefore I इज इक्वल टू ये बनेगा इंटीग्रेशन ऑफ 1/3 इंटीग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ x² प्लस दोन्ही पण टाकून द्या 8/3 याचं कंप्लीट ब्रॅकेट करून त्याला स्क्वेअर मध्ये टाकून द्या. ओके, dx. काय फरक पडणार नाही, मिनिंग चेंज होत नाही. आता बघा तुमचं एक्झाम्पल कसं बनलं. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कोणतं एक्झाम्पल पडलं, इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ हे काय x² प्लस a² इज इक्वल टू रूट ऑफ x² प्लस a², रूट ऑफ x² प्लस a². हा फॉर्म्युला यूज करता 6th वाला, दॅट इज लॉग ऑफ काय बनेल, रूट ऑफ मॉड ऑफ x प्लस रूट ऑफ x² प्लस a² प्लस c. चलो एक्झाम्पल कसं सिम्प्लिफाय होईल, मग आणखी इंटिग्रेशन ऑफ डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊ. फॉर लॉग ऑफ काय म्हणता येतो x प्लस हा फॉर्म्युला यूज करायचा ना, लॉग ऑफ x प्लस रूट ऑफ हे काय x² प्लस a².
एक्स स्क्वेअर काय माझा एक्स स्क्वेअर एक्सच आहे, दॅन प्लस दॅट इज ए स्क्वेअर काय माझं रूट ऑफ 8/3 द होल स्क्वेअर प्लस सी. ओके, रूट ऑफ 8/3 द होल स्क्वेअर. लास्ट आन्सर तेच सिम्प्लिफाय करून देते, दॅट इज लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट 8/3 द होल स्क्वेयर मॉड कंप्लीट प्लस सी. ये बनेगा फाइनल आंसर. बहुत इजी है, फॉर्मूले याद होना चाहिए सिर्फ. फोर्थ झाले, फिफ्थ घेऊया. फिफ्थ एग्जाम्पल, इंटीग्रेशन ऑफ ब्रैकेट 1/√11 मायनस 4x². तर x ला जो कोएफिशियंट आहे तो 4 आहे, त्याचा स्क्वेअर आपल्याला स्क्वेअर रूट निघेल. ओके ओके, स्क्वेअर निघेल आपल्याला, त्याचा कोणता आहे 2 चा स्क्वेअर 4 बनेल. त्या 4 इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ, ये क्या बनेगा 1/√11. पहले ही टर्म सिम्प्लिफाय करू, 2x आणि कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता 11चा स्क्वेअर बनेल का आपला, काय केलं 11चा स्क्वेअर नाही, तर जो नंबरचा आपल्याला स्क्वेअर निघत नाही आपल्यावर, त्याला स्क्वेअर रूट मध्ये टाकून द्या. therefore ए क्या बनेगा i इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ 1/√ऑफ, हे काय बनेल रूट ऑफ 11चा स्क्वेअर मायनस 2x चा स्क्वेअर dx. ये बनेगा dx. आता ये फॉर्म्युला आपला कोणता फॉर्म्युला लागेल, i इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ 1/√ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx इज इक्वल टू कोणता बनेल, दॅट इज रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर साइन इनवर्स ऑफ x बाय a प्लस c. सिंपल है. चलो फिर फाइनल सिंप्लीफाई कर देता हूँ. i इज इक्वल टू, ये क्या बनेगा साइन इनवर्स ऑफ x का आपला था 2x है, x का है 2x अपॉन a का है माझा √11 मल्टीप्लाइड बाय x चा कोएफिशिएंट काय आहे 2, दॅट इज 1/2 ना आपण डिवाइड करतो प्लस c. ओके, प्लस c. फाइनल आंसर i इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन √11 देन 1/2 है, इसको आगे लेता हूँ. फाइ इज इक्वल टू 1/2 एंड साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन √11 प्लस c. ये बनेगा फाइनल आंसर. चलो सिक्स्थ आंसर, 6 क्वेश्चन लिखेंगे. 6वा क्वेश्चन बघूया. 6th वाला खूप इझी आहे, याला काय दिमाग लागायची लावायची गरज पण नाहीये, इतके इझी एग्जाम्पल्स आहे. फक्त फॉर्मूले. 6 एग्जाम्पल बोर्ड पे लिख देता हूँ. i इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ 1/√ऑफ 2x स्क्वेअर मायनस 5 dx. ओके, चलो x ला जो कोएफिशिएंट है तो 2 है, 2 चा स्क्वेअर आहे का नाही, निकाल दो उसको बाहर. ये क्या बनेगा i इज इक्वल टू 1/2. अभी स्क्वेअर रूटच्या बाहेर काढल्यानंतर तो 1 रूट बनेल ना, देयरफॉर हे काय बनेल 1/√2 इंटीग्रेशन ऑफ 1/√ऑफ, ये बनेगा x स्क्वेअर. आता 2 बाहेर काढल्यानंतर ह्या काय बनेल 5/2 dx. 5/2 का स्क्वेअर आहे का नहीं, उसको डाल दो स्क्वेअर रूट में. 1/2 इंटीग्रेशन ऑफ 1/√ऑफ देन x स्क्वेअर माइनस रूट ऑफ 5/2 ब्रैकेट करके स्क्वायर dx.
ठीक है। देन 1/2 इंटीग्रेशन ऑफ, ये क्या बनेगा, कशाचा फॉर्म्युला आहे आपला हा, एफ ओ आय इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, 1/√x² मायनस a² dx इज इक्वल टू x² मायनस a², x² मायनस a², पण स्क्वेअर रूट मध्ये x² मायनस x² काय, लॉग ऑफ x प्लस रूट ऑफ x² माइनस a² प्लस c, ठीक है। ये बनेगा i इज इक्वल टू क्या बनेगा, लॉग ऑफ ना, चलो लॉग ऑफ रूट ऑफ x प्लस x², x काय माझा x आहे, कोई दिक्कत नहीं, x² माइनस a² a काय माझा रूट ऑफ 5/2 द होल स्क्वायर प्लस c, ठीक है। ये आंसर लॉग ऑफ रूट मॉड ऑफ x प्लस रूट ऑफ x² माइनस 5/2 द होल स्क्वायर प्लस c, ये मॉड कंप्लीट और प्लस c, ये बनेगा फाइनल आंसर। हा 1/2 आपण कॅरी केला नाही, हा 1/2 राहिला, आय इज इक्वल टू 1/√2, हा 1/√2 आहे, लॉग ऑफ x प्लस रूट ऑफ x² माइनस 5/2 द होल स्क्वायर प्लस मॉड कंप्लीट प्लस c, ये बनेगा फाइनल। हा 1/√2 स्किप झाला था, लिख के ले लो। सिक्स्थ एग्जाम्पल कंप्लीट झालं आपली, आता चलो 7th 8th and 9th। बघा आता 7th एग्जाम्पल आहे, इंटिग्रेट i is equal to integration of root of 9 plus x upon 9 minus x dx। चल बघा, एक्झाम्पल जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं। आता हे स्क्वेअर कसं करायचं, काय या फॉर्ममध्ये आणायचं, आपल्याला मेन फंडा काय आहे, आपल्याला हे एक्झाम्पल या फॉर्ममध्ये आणायचं आहे। तर कसं आणणार बघा, आतमधले टर्म तर काय करावं लागेल, थोडं सिम्प्लिफाय करायला लागेल। तर सिम्प्लिफाय कसं करायचं बघा, 9 म्हणजे इथेच आपल्याला बॉटमला आपला स्क्वेअर आणायचा आहे। तर स्क्वेअर कधी येईल, ज्यावेळेस आपण रॅशनलायझेशन करू। रॅशनलायझेशन ना आपल्याला रॅशनलायझेशन म्हणजे काय, कॉन्जुगेट ना प्लस माइनस मल्टीप्लाई करायचा। कसा देखो यहाँ पे ध्यान दे दो, ये क्या बनेगा, i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट मध्ये 9 प्लस एक्स ब्रॅकेट टाकतो त्याला अपॉन 9 मायनस एक्स आहे। 9 मायनस एक्सचा कॉन्जुगेट काय आहे, दॅट इज 9 प्लस एक्स। मग 9 प्लस एक्स ना त्याला मल्टिप्लाय करा वर आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, फरक काय पडणार नाही, कारण हे 9 प्लस एक्स कट होऊन जातं। पण यामध्ये a² मायनस b² फॉर्म्युला बनतो, म्हणजे आपल्याला ऑलरेडी आपल्याला स्क्वेअर बनवून येतो बाहेर। चलो देखो यहाँ पे ध्यान से देखो, i इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ रूट ऑफ ये 9 प्लस एक्स काय बनवलं, 2 टाइम्स 9 प्लस एक्स, बरोबर आहे ना। मग आता जर समजा रूट स्क्वेअर रूट मध्येच जर स्क्वेअर असेल तर काय होतं, ते स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो, आता फक्त एक्स। तसंच रूट ऑफ 9 प्लस एक्स स्क्वेअर है, स्क्वेअर एंड स्क्वेयर रूट कैंसिल डाल इज इक्वल टू फक्त राइट तो 9 प्लस एक्स, वही अप्लाई होगा यहाँ पे। देखो ध्यान से, ये बनेगा 9 प्लस एक्स होल स्क्वायर अपॉन रूट ऑफ, ये बनेगा a प्लस बी ए माइनस बी, ए प्लस बी ए माइनस बी इज इक्वल टू का है a² माइनस b², इसको स्क्वायर कर दो, ये बनेगा फिर 9 का स्क्वायर माइनस 3 का स्क्वायर, बराबर है ना। ये रूट में डाल दो, ठीक है, ये बाहर निकाल दो इसको, i इज इक्वल टू ये बनेगा 9 प्लस एक्स इंटीग्रेशन ऑफ रूट ऑफ
9 कशाचं स्क्वेअर आता हे स्क्वेअर रूटमध्ये ओके 1 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर एक्स. हां 9 कशाचं स्क्वेअर आहे इट इज 3 स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. ठीक आहे ना. ओके आता यानंतर स्टेप खूप महत्त्वाची आहे बघा. हे 9 प्लस एक्स आहे डिनॉमिनेटरमध्ये एकच सिंगल टर्म आहे तर ह्या न्यूमरेटरला ही डिनॉमिनेटर टर्म स्प्लिट करून टाका. ये कैसे बनेगा देखो ध्यान से i इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ 9 अपॉन 9 अपॉन रूट ऑफ 3 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स ओके प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन रूट ऑफ 3 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. बराबर आहे ना. 9 प्लस एक्सला मी स्प्लिट केलं ओके प्लस मध्ये टाकला आणि इंटिग्रेशन दोघांना डिवाइड करून टाकलं. काही फरक पडेल का नाही पडणार. बरोबर आहे ना. चलो आता यानंतर आपले इथे फॉर्म्युले जनरेट होतात बघा. जर केअरफुल बघितलं तर फर्स्ट वाली टर्म बघा दॅट इज 9 आहे. 9ला मी बाहेर काढतो i इज इक्वल टू 9 इंटू इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट वाली कसं बनेल 9 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ 3 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स आहे ओके प्लस इंटिग्रेशन ऑफ हे काय एक्स अपॉन रूट ऑफ 3 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे डी एक्स. ओके आता प्रत्येक दोन्ही पण इंडिव्हिज्युअल इंटिग्रेशन घेऊन आपण सॉल्व्ह करू शकतो. फर्स्ट इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह होईल बघा 3 स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे हा फॉर्म्युला म्हणला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ये वाला फॉर्म्युला थर्ड वाला फॉर्म्युला यूज होईल. बरोबर. आणि हे सेकंड वाला टर्म कशी इंटिग्रेशन होईल कसं इंटिग्रेशन घेतात बघा. यामध्ये एक्स वर आहे त्यामुळे 1 अपॉनचा फॉर्म्युला यूज होणार नाही. लक्षात घ्या वर एक्स आहे आपला ऑलरेडी तो एक्सला बाहर घेऊन तुम्ही इंटीग्रेशन घेना ये गलत है. देखो ये गलत स्टेप है. देखो यहाँ पे ऐसा है एक्स अपॉन रूट ऑफ 3 स्क्वेयर माइनस एक्स स्क्वेयर है ना. आप क्या बोले इसको एक्स बाहर निकाल दे तो ये 3 बनेगा 3 स्क्वेयर माइनस एक्स स्क्वेयर. फिर ये वाला फॉर्मूला यूज करता हूँ ए स्क्वेयर माइनस ये गलत है. ठीक है ना. तर अशा एग्जाम्पल बघा ध्यान से कैसे सॉल्व करने का ध्यान से देखेंगे तो हा पण जो टर्म आहे ना आपला मायनस एक्स स्क्वेअर हां आपण एक रिझल्ट बघितला होता एक्सरसाइज 3.1 मध्ये काय होता दॅट इज इंटिग्रेशन ऑफ जर एखादं फंक्शन 1 अपॉन फंक्शन एफ ऑफ एक्स जर रूटमध्ये असेल एफ ऑफ एक्स आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह रूटमध्ये असेल ओके त्याचा डेरिव्हेटिव्ह जर एफ डॅश ऑफ एक्स जर वर असेल तर त्याचं आन्सर काय येतं दॅट इज 2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स येतं. ओके लक्षात घ्या. हा आपण डायरेक्ट रिझल्ट बघितला होता. हा रिझल्ट 2 रिझल्ट बघितले त्यातला हा एक सेकंड वाला रिझल्ट होता तो खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे हा रिझल्ट यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे रूटमध्ये एफ ऑफ एक्स आहे ठीक आहे याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह काय यायचं आता फंक्शन काय माझं फंक्शन एफ ऑफ एक्स काय 3 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ओके. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल माझा मायनस हे 3चा जर डेरिव्हेटिव्ह 0 येतो मायनस 2x येईल. ओके वर यायला पाहिजे ना तो तर आपल्याकडे ऑलरेडी एक्स आहे फक्त आपल्याला 2 टाकायचा आहे मायनस 2 टाकायचा आहे तर ॲडजस्ट करा दॅट इज आय इज इक्वल टू 9 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन रूट ऑफ 3 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स हे काय प्लस काय ॲडजस्ट करायचं आपल्याला 2 ॲडजस्ट करायचा ना ओके -2 ॲडजस्ट करायचा -2 म्हणजे आपल्याला -2 ॲडजस्ट करा 2 अपॉन -2 ॲडजस्ट करा म्हणजे ही वाली -2 साइन -2 ही कंप्लीट साइन बनेल माइनस बनेल अपॉन रूट ऑफ 3 स्क्वेयर माइनस एक्स स्क्वेयर डी एक्स बनेल. ठीक है यहाँ तक क्लियर है. अभी इंटीग्रेशन ले लो. आता इंटीग्रेशन घ्या आय इज इक्वल टू एस इंटीग्रेशन काय आहे 9 आणि 3a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर दॅट इज 1/2a 1/2a हे काय माझा दॅट इज 3 ओके. देन लॉग ऑफ a plus x 3 plus x upon a minus x 3 minus x then minus 1/2 okay 1/2 is a derivation काय f dash of x म्हणजे that is 2 into f dash of f of x काय 3 square minus x square बराबर ना 3 square minus x square plus c. ठीक है सिंप्लीफाई करो 3 3 9 ये 2 2 कैंसिल बनेगा फाइनल आंसर
देन आई इज इक्वल टू 3/2 log of 3 plus x upon 3 minus x minus root of 3 square minus x square plus c, ये बनेगा फाइनल आंसर। ठीक है, यानंतरचे सगळे एक्झाम्पल याच टाईपमध्ये हा लक्षात घ्या। तर तुम्हाला हे एक्झाम्पल जमलं पाहिजे, ह्या एक्झाम्पलनुसारच बाकीचे वाले एक्झाम्पल। अभी 2 आणखी एग्जाम्पल केले तर तुमचा हा वाला कंसेप्ट तर ऑलरेडी पक्का होऊन जाईल। चलो देखेंगे यहाँ पे 8th क्वेश्चन। Eighth example, that is integration of root of 2 plus x upon root of 2 minus x dx। ठीक है, then I is equal to integration of, काय सांगितलं तुम्हाला, जर डायरेक्ट होत नाही सिंप्लिफाय करायचं, पहिलं रैशनलाइजेशन घ्यायचं। रैशनलाइजेशन कैसे लेंगे, देखो ध्यान से, रूट ऑफ ये क्या बनेगा 2 प्लस एक्स अपॉन 2 माइनस एक्स इंटू 2 माइनस 2 प्लस एक्स आणि 2 प्लस एक्स डी एक्स। आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूटमध्ये 2 प्लस एक्स द होल स्क्वेअर then upon that is a 2 square minus x square, ओके, then dx। ठीक है, ये बनेगा, इसको बाहर ले लो, ये बनेगा i is equal to इंटीग्रेशन ऑफ 2 प्लस एक्स अपॉन रूट ऑफ, ये बनेगा 2 स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर dx। ठीक है, न्यूमरेटर को स्प्लिट कर दो, दैट इज आई इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ 2 अपॉन रूट ऑफ 2 स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर डी एक्स प्लस इंटीग्रेशन ऑफ एक्स अपॉन रूट ऑफ इंटीग्रेशन रूट ऑफ 2 स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर डी एक्स, ब्रैकेट क्लोज। ठीक है, अभी सेपरेट इंटीग्रेशन ले लो, यहाँ पे सिंप्लीफाई करना पड़ेगा। इंटिग्रेशन ऑफ -2x का है, मायनस एक्स स्क्वेअरचं काय आहे -2x आहे, तर ॲडजस्ट करावं लागेल। आणि इथे काय आहे 1/2, दॅट इज a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर। फॉर आय इज इक्वल टू, सिम्प्लिफाय करूया, 2 बाहेर घेतो अपॉन इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ 2 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स, then minus 1/2 इंटू 2 इंटू रूट ऑफ, इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला नाही, पहिले थोडा सिम्प्लिफाय कर लेते हैं, then इंटिग्रेशन ऑफ then 2x अपॉन रूट ऑफ 2 स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर dx। ठीक है, 1 या इंटीग्रेशन ऑफ 2 इंटू इंटीग्रेशन ऑफ, ये क्या है a स्क्वायर माइनस रूट ऑफ a स्क्वायर माइनस, ओ शिट, अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये पण मला वाटतं आपण हा फॉर्म्युला यूज केला ना, 1/2 लॉग ऑफ, हे रूटमध्ये ना, तर आपल्याला हा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा वाला फॉर्म्युला यूज करायचा। गलत हो गया ना, ठीक आहे, अगोदरच्या याच्यामध्ये आपण ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला, पण हे रूटमध्ये म्हणजे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा वाला फॉर्म्युला यूज करायचा, साइन इनवर्स ऑफ एक्स बाय, हे थोडंसं मी वापस याच्यानंतर मी परत एक्झाम्पल लिहितो, थोडंसं आन्सर थोडंसं व्यवस्थित लिहितो। ठीक आहे, चलो परत एक्झाम्पल सॉल्व करूया आपण, लक्षात आलं ते। ठीक आहे, सॉल्व करता करता होती मिस्टेक, करेक्शन पण करतो। चलो, दैट इज इंटीग्रेशन ऑफ, ये क्या बनेगा, इंटीग्रेशन ऑफ ये रूट ऑफ ए स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर, ये क्या बनेगा इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए माइनस 1/2 कैंसिल होता है, 1/2 दैन
2 into root of 2 square minus x square plus c. 2 to cancel होईल. Therefore I is equal to 2 into sine inverse of x by 2 minus root of 2 square minus x square plus c. ये बनेगा फाइनल आंसर. अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये फायनल आन्सर काय होतं, इथे काय होतं माझं 9 होतं, तर 9/9 लास्ट आन्सर आय इज इक्वल टू 9/9 नाही मल्टिप्लाइड बाय साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए काय होता माझा, ए काय एक्स आहे, एक्स बाय आणि त्यात ए काय होता 9 ना 3 होता, एक्स बाय 3 दॅन मायनस जो स्क्वेअर रूटमध्ये होता तो नंबर होता 9 स्क्वेअर दॅट इज 3 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. मागच्याचा आन्सर हे. चलो करेक्शन करेगा. मागचे जो 7th वाला एक्झाम्पल त्याचा आन्सर हे 7 झालं 8 झालं. लास्ट एक्झाम्पल एक्सरसाइज 2.2 मधलं 9th एक्झाम्पल, आजच्या लेक्चरचं लास्ट एक्झाम्पल. आजच्या लेक्चरचं लास्ट एक्झाम्पल घेऊया. इट इज 9th एक्झाम्पल. इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ 10 प्लस एक्स अपॉन 10 माइनस एक्स dx. ओके, सिंपल एग्जाम्पल से सेम है, रिपीटेटिव है, त्यात काय अलग नहीं है. चलो सॉल्व करेंगे इसको. I इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ, रैशनलाइजेशन कर देंगे 10 प्लस एक्स 10 माइनस एक्स मल्टीप्लाइड बाय 10 प्लस एक्स अपॉन 10 प्लस एक्स dx. तो I इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ रूट ऑफ, ये बनेगा 10 प्लस एक्स द होल स्क्वायर अपॉन रूट ऑफ 10 स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर dx. ठीक है, ये बनेगा I इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ 10 प्लस एक्स अपॉन रूट ऑफ 10 स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर dx. न्यूमरेटर और डिनोमिनेटर को न्यूमरेटर में बांट दो. ये बनेगा I इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ 10 अपॉन रूट ऑफ 10 स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर dx then plus integration of x upon root of 10 square minus x square dx. ठीक है, बांटने के बाद ये क्या बोलेगा, I इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ, यहाँ पे ध्यान दे दो अभी, ए स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर रूट में ए स्क्वायर माइनस एक्स साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. 1 बाय ये इंटीग्रेशन ऑफ 10 बाहर निकाल देता हूँ, 10 इंटू इंटीग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ 10 स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर देन dx प्लस इंटीग्रेशन ऑफ, यहाँ पे देखो यहाँ पे 1/2 एडजस्ट करना पड़ेगा क्योंकि डेरिवेटिव ऑफ एक्स स्क्वायर इज 2x है. ठीक है, ये बनेगा माइनस 1/2 इंटीग्रेशन ऑफ 2x अपॉन रूट ऑफ 10 स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर dx. इंटीग्रेशन फाइनल इंटीग्रेशन लेता हूँ, I इज इक्वल टू ये बनेगा 10 इंटू साइन इनवर्स ऑफ x बाय 10 माइनस ये 2 कैंसिल हो जाएगा. ठीक है, ये बनेगा दैट इज 2 नहीं, बाद में कैंसिल करो लेने के बाद, इंटीग्रेशन लेने के बाद 1/2 इंटू 2 इंटू रूट ऑफ 10 स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर प्लस सी. अब ये 2 कैंसिल होगा, ये फाइनल आंसर बनेगा I इज इक्वल टू 10 इंटू साइन इनवर्स ऑफ x बाय 10 माइनस रूट ऑफ 10 स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर प्लस सी. ये बनेगा फाइनल आन्सर. ओके फ्रेंड्स, आपण एक्सरसाइज 3.2b मध्ये 9 एक्झाम्पल कंप्लीट केले ते, जे की एकदम स्ट्रेट फॉरवर्ड सिंपल आणि फॉर्म्युला बेस होते. तर आपण या इथेच थांबूया आणि
उद्या आपण जे राहिले एक्झाम्पल ते आपण कंटिन्यू करूया. थँक्यू.